जय जिजाऊ जय शिवराय। तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अवी जिंजुर्डे या यूट्यूब चॅनलवर। तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सुंदर दिवसाची बघा सुंदर अशी सकाळ झाली आहे आणि वातावरण आता एकदम बदललेलं आहे। तर आभाळ आलेलं आहे बघा आणि पूर्ण एकदम 2-3 दिवसापासून जरा थोडंसं वातावरण पूर्ण बदललं आणि वारं वावदान चालू झालेलं आहे। तर आता सकाळची वेळ बघा सगळे पोरांचं आवरलं आणि सडा रांगोळी पण झालेली आहे। इकडं मस्त जनावरं पण आपले कुट्टी खाऊ राहिले आणि सकाळी सकाळी मम्मीचं चाललेलं आहे स्वयंपाक। शंभू आंघोळ केली तू? ए शंभू हा आजी काय करू आल्या? भाजी करते भाजी। तर बघा मम्मी आज मस्त चुलीवर स्वयंपाक बनवू राहिल्या। मम्मी आज काय बनवायचं? हरभऱ्याची भाजी। आज मस्त अशी हरभऱ्याची भाजी बनवणार आहे आणि खूप दिवसांची म्हणजे आपण हरभऱ्याची भाजी खुडून ठेवलेली होती आणि त्याच्यानंतर मग कशी वर्षभर आपल्याला खायला भारी राहती। तर मम्मीचं चाललेलं आहे चूल पेटायचं काम आता इकडं। शंभू काय करायचं? भाजी करायची? भाजी काय करा दादा? आणि इकडं मम्मीने मसाला पण काढलेला आहे हरभऱ्याच्या भाजीसाठी। तर शेंगदाणे मस्त भाजून घेतले आणि त्याचे टरकलं पण काढून घेतलेले आहेत। लसूण घेतलेला आहे, मीठ, मिरच्या आणि जिरे। लसूण किती मोठा घेतला आणि इकडं फोडणीसाठी बघा जास्त 2-3 कांड्या चांगले सोलून घेतलेले आहे म्हणजे मग आपल्याला फोडणीसाठी बी लसूण वापरायचा राहतो आणि मसाल्यामध्ये पण। ओली झाली काय मम्मी चूल? थोडी गार झाली। काल पाऊस आलेला होता थोडासा तर चूल पण थोडीशी ओली झालेली आहे आणि वातावरण इतकं फ्रेश झालं आहे ना आता कारण पाऊस पण थोडासा झालेला आहे आणि मग कसं उन्हामुळं एकदम गरम झालं होतं वातावरण। तर कालपासून मस्त असं गार वातावरण झालेलं आहे बघा। आणि आतमध्ये पोरांचं बघा काय चाललेलं आहे। सकाळी सकाळी सगळ्यांच्या आंघोळी पण झाल्या आणि सगळेजण मस्त कार्टून पाहू राहिले। सकाळी सकाळी कार्टून पाहायला त्यांना जास्त आवडतं तर बाहेर खेळण्यापेक्षा बरं राहतं घरात बसलेले। शंभू तू पण बसणार आहे? तर मस्त चूल पण पेटवली आणि मम्मीने कढई ठेवलेली आहे गरम व्हायला। तर इकडं लगेच आता पाट्यावर मसाला वाटून घ्यायचं काम चाललेलं आहे आणि हरभऱ्याची भाजी बनवायची आहे मस्त। तर हटून तर मसाला पण आता मम्मीनं मस्त वाटून घेतलेला आहे पाट्यावर आणि आता भाजी टाकायची आहे। तर हरभऱ्याची भाजी कशी एकदम जुन्या पद्धतीतली म्हणजे आता जास्त करून कोणी करीत नाही म्हणा पण मग खायला एकच नंबर लागती। तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि जिरे टाकलेले इथं आणि तो मसाला आहे का तो सगळा बारीक असा थोडासा म्हणजे नॉर्मल असा थोडासा आबडधोबड आहे आणि तो आपल्याला त्याच्यात टाकून द्यायचा आहे आता कारण हरभऱ्याची भाजीला एकदम जास्त जर घट्ट म्हणजे मसाला वाटला नाही एकदम बारीक तर भाजी एवढी म्हणजे अशी खास लागत नाही। थोडासा हे केलं ना तर मग एकदम चवदार लागती आणि आपल्याला सुरुवातीलाच म्हणजे जेवढं आधण घ्यायचं आहे का कारण जेवढी भाजी बनवायची तर मम्मीनं पाणी पण गरम करून घेतलेलं आहे। सुरुवातीला जेवढं टाकायचं नंतरून आपल्याला पाणी टाकता येत नाही कारण उकळी घ्यायची राहती आणि त्याच्यामध्ये काय। आणि बघा हरभऱ्याची भाजी घेतलेली मी एका प्लेटमध्ये तर एकदम कलर पण तुम्ही बघा अजिबात सुद्धा म्हणजे त्याचा एकदम हिरवेगार कलर आहे। आपण सुकून ठेवलेली होती वाळून आणि आता ह्या आदनाला आपल्याला चांगली उकळी घ्यायची आहे।
पण मीठ मिरची सगळं त्यात टाकलेले, लसूण जिरे. तर मम्मीचं चाललेलं आहे बघा आता. आपल्या ज्या आदाने त्याला थोडीशी उकळी आलेली आहे आणि चिंचा टाकून आली मम्मी त्याच्यात, कारण हरभऱ्याच्या भाजी नाही ना चिंचा जर टाकल्या ना तर भाजी म्हणजे मस्त आंबूस लागती, खायला बी चवदार लागते. आणि बघा आम्ही म्हणजे एक बरणी भरून आत्ता त्या दिवशी आम्ही तुम्हाला दाखवलाच व्हिडिओ, तुम्ही बघितला पण असन. चिंचा पंजा सोलून आणि बरणीत भरून ठेवतो, तर वर्षभर आपल्याला कामं येतं. त्याच्या चिंचा पण टाकल्या आणि भाजी अशी मस्त उकळी आलेली बघा. आणि आपण जो लसूण ते घेतलेला होता ना तो आपण म्हणजे नंतरून फोडणी देणार आहे, कारण नंतरून जर फोडणी दिली तर भाजीची चव आहे का ती एकदम अलग लागते. आणि हटून भाजीची आपण पहिल्यांदा कसं आपल्या आईन त्या म्हाताऱ्या तर मस्त असं याच्यामध्ये कायची पळी राहायची मम्मी, ती पितळाच्या पळीमध्ये मस्त अशी फोडणी द्यायची, तर ती भाजी एकच नंबर लागायची. कारण पितळ म्हणजे एकदम त्याच्यामध्ये जर आरक उतरला आणि त्याचा तर मग खायसाठी म्हणजे शरीरासाठी चांगलं असतं, तर त्यासाठी. पण आता आपल्याकडे काही पितळाची पळी नाही आहे, तर आपण साध्या पद्धतीनंच देणार आहे लसणाची फोडणी. तर भाजी आता मम्मीचं चाललेलं आहे इकडं. भाजी व्यवस्थित काड्या एखाद्या अर्धी काडी जर असली तर मग ती काढून टाकायची, कारण आपण जेव्हा भाजी खुडीतो तेव्हा थोडंफार एखाद्या अर्धी काडी येतेच त्याच्यामध्ये. पवन खेळायला नाही जायचा शंभू? धुरला करा काय पवनला आज? तर मम्मीनी मस्त भाजी पण बघा हटून घेतली आणि त्याच्यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ टाकलेले. कसं डाळीच्या पिठाने मस्त अशी घट्ट भाजी ती. आणि हाटीव भाजी कोणती पण असो आपण त्याच्यामध्ये कोणी बाजरीचं पीठ टाकीतं, याच्यात टाकीतं मग कोणी बाजरीचं पीठ, हा कोणी बाजरीचं टाकीतं भाजीमध्ये. आपण पालकाची भाजी म्हणा नाही तर मग कळीची भाजी करतो, तर त्याच्यामध्ये थोडंसं याचं जर पीठ टाकलं ना डाळीचं किंवा बाजरीचं तर भाजी एकदम भारी लागती. आणि त्यासाठी आपण थोडीशी म्हणजे त्या हिशोबानं मग शेंगदाणे पण थोडेसे कमी घातलेले राहते, कारण मग डाळीचं पीठ टाकल्यानंतर भाजी एकदम घट्ट होते आपली आणि चवदार लागती. आणि तुम्ही बघा ह्या पद्धतीनं म्हणजे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, एवढ्या पद्धतीची भाजी करायची आपल्याला. आणि आता याला म्हणजे अगोदर अन्नाला चांगली उकळी आलेली, त्यामुळं भाजी आता लगेच शिजून जाणार आहे पटकन 1 मिनिटात. तर थोडीशी आपल्याला 1-2 मिनटं चुलीवर ठेवायची अजून उकळी येऊसर. बघा उकळी पण छान येऊ राहील त्याला आता. थोडीशी आंबट एकदम छान अशी भाजी लागती. आणि तसं पण हरभरे थोडीशी आंबूसच राहते हरभऱ्याची भाजी, तर चव एकदम भारी लागते त्याची. आणि याच्यासोबत जर बाजरीच्या भाकरी जर असल्या ना तर एकच नंबर जेवण होतं. तर आपली भाजी मस्त अशी उकळलेली बघा. आणि आता मम्मी भाजी काढून घ्यायची. हा पितळाच्या पळ्या खायच्या. हा ना, आता पितळाची नाही ना, आपल्या इकडे होती पितळाची पळी. मस्त अशी भाजी एखादी जर आईने आणून दिली एकदम भारी लागायची भाजी. आणि भाजी छान झाली शंभू, आवडते तुला? हाय. तर मम्मी आता ही भाजी नाही का पातेल्यात काढून घेणार आहे, कारण आपल्याला लसणाची फोडणी द्यायची अजून. तर पातेल्यात काढून घेतली भाजी आणि आता कढईमध्ये त्याच कढईत आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर कढई पण तापली आणि त्याच्यात आता टाकलेलं आहे मम्मीने तेल. शंभू काय चाललं तुझं? काय चाललं? लसूण मस्त असा हे करून घेतला, कापून घेतला. आणि बघा तर आपला लसूण बघा चांगलं तेल तापलं आणि त्याच्यानंतर लसूण टाकलेलं आहे. आता याच्यात फक्त हे टाकायचं मग मी लसूणच टाकायचं ना एवढा. हां आहे ना, मस्त लागते. आणि लसूण जेवढा जास्त असला ना हरभऱ्याच्या भाजीला, कोणती भाजी असू हाटीव भाजी, तर बघा किती छान असा लालसर कलर झालेला आहे.
आणि जेवढा लाल झाला म्हणजे जरी समजा खाल्ल्या गेला तर कच्चापणा लागत नाही एक नाही, जेवढा लाल असला तेवढा भारी बघा. आणि त्याच्यानंतर जी पातेल्याची भाजी आहे ती सगळी ओतून द्यायची आहे बघा. लसणाने म्हणजे एकदम कलर पण बदलला आणि वास पण इतका छान येऊ राहिला. आणि त्याला अगोदर पण उकळी आलेली त्यामुळं आता म्हणजे लगेच भाजी तयार होणार आहे आपली. अशी मस्त अशी हटेव भाजी आपली हरभऱ्याची तयार झाली आता. आणि आज मम्मीनी मस्त असं एकदम चुलीवर बाहेर स्वयंपाकाचं हे केलं कारण मस्त अशी हरभऱ्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरी मम्मी बनवणार आहे आज. आणि पवनचं डिस्कोचं भरपूर याचं चाललं होतं की आम्हाला आई आज हरभऱ्याची भाजी बनव म्हणून. तर एकदम छान अशी हटेव भाजी मम्मीनी बनवलेली बघा. आणि भाजी आता आपली तयार झालेली आहे. किती छान उकळी आली आणि बघा किती छान दिसायला पण एकदम म्हणजे अजिबात जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही, एकदम मस्त अशी हरभऱ्याची हटेव भाजी एकदम छान झालेली आहे. आणि एकदम मम्मीची अलग पद्धत आहे, आज थोडीशी वेगळी मम्मी म्हणे आज बनवली कारण अशी भाजी पहिल्यांदा आपल्या आजीन त्या बनवायच्या. तर आता जास्त करून काही कोणी जास्त खात नाही, पण हरभऱ्याची भाजी शरीरासाठी एकदम चांगली राहते आहे ना मम्मी. तर मम्मी आता पातेल्यात काढ द्या का बरं. तर चला आता लगेच बाजरीच्या भाकरी बनवायच्या आहे. तर त्यासाठी मम्मीनी मस्त अशी भाजी पातेल्यात काढून घेतली आणि गरमागरम भाजी आणि बाजरीची भाकर एकच नंबर जेवण होणार आहे. तर चला आता स्वयंपाक पण झालेला आहे आणि आता जेवण करायचे होते. तर आज गुरुवार आहे आणि एकादशी पण आहे. तर बाकीच्यांचं इकडं चाललेलं आहे बघा फराळ. आणि मम्मीला आज एकादशी आहे आणि गुरुवार पण असल्यामुळं मग साबुदाणा ते बनवला होता. डिस्को तुम्ही जेवले का? मस्त नायलॉन चिवडा पण मम्मीने तळलेला आहे आणि पापड्या पण. शंभूच काय चाललं? पापडी खातो. आणि इकडं बाकीच्यांचं जेवण चाललेले बघा. झाले सगळ्यांची जेवण? झाले ना. हो दादा भाजी चांगली झाली का? ए तुम्हाला नाही जेवायचं का? अय जेवायच नाही? तर चला या सगळेजण फराळ करायला. तर बघा घराच्या पाठीमाग आपलं आंब्याचं झाड आहे आणि यंदाच त्याला म्हणजे फळं लागलेले. तर बघा त्याचा पहिलाच मस्त आंबा असा पिकलेला आहे बघा किती छान. आणि साईज पण बघा किती मोठी त्याची. खायचा तुला? आणि काल शंभूला आणि सोनपाटील त्यांना 2 कैऱ्या सापडल्या होत्या तर त्यांनी ते पण आणल्या. हा तुला आणि आज किती मस्त पिकलेला आंबा सापडलेला आहे बघा. पवन चला. तर बघा आपला शंभू किती मस्त लगेच आंबा खायला लागलाय. शंभू गोड आहे का? ए शंभू गोड निघला का? चांगला निघला का? डिस्को भारी का? तर मम्मीला नाही खायचा आंबा अजून कारण नाही. तर चला मी आता सगळ्याला देते. सोनपापडी चाल ना, तुला नाही खायचा का? तर सगळे आपले चिल्लर पार्टी आंबा खाऊ राहिले बघा. गोड निघला पवन?